आज पुन्हा एकदा गणपतीपुळे रोडवरती आहे ना भयानक ॲक्सिडेंट झालं होतं. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये सकाळ-सकाळी आज धुकं भरलं होतं. त्यामुळे थोडासा गारवासुद्धा वाटत होता. असं वाटत होतं दिवसभर असंच वातावरण राहू दे. दुर्वाचे सकाळी केस बांधण्याचं काम चालू होतं आणि दुर्वा व्हिडिओमध्ये यायला मात्र खूप लाजते. नेहमीप्रमाणे गाडीजवळ आलो आणि आधी गाडीच्या तोंडावरती पाणी मारून तिला फ्रेश केलं. कारण आता दिवसभर तिच्यातूनच प्रवास करायचा आहे. त्यामुळे तिला आधी झोपेतून नीट जागं करावं लागतं. गाडीला स्टार्टर मारला आणि गाडी लोड करून पोहोचलो हातकंब्यामध्ये. गाडी खाली करून झाली आणि बघितलं तर आंबा आणि फणस पण खूप विकायला यायला लागले आहेत आता मार्केटमध्ये. तिथून डायरेक्ट कल्टी मारली आणि आलो निवळीमध्ये, कारण बाबांचा मोबाईल खराब झाला होता. तो दुरुस्तीला टाकला होता, तो घ्यायचा होता. पण दुकान अजून ओपन झालं नव्हतं, त्यामुळे तिथेच डायरेक्ट आलो गोडाऊनला, कारण गाडी येणार होती. गाडी खाली करून झाली आणि मग घेऊन आलो सर्वांसाठी गरमागरम वडापाव. करबुडा फाट्यावरती पेट्रोल पंपाच्या शेजारी रवलनाथ वडापाव सेंटरमध्ये मस्त वडापाव मिळतो. वडापाव खाऊन झाला आणि आता मला जायचं होतं मार्केटला ऑर्डरसाठी. ऑर्डर काढण्याचं काम चालूच होतं, पण गरमीमुळे पोटात आग झाली होती. ती शांत करण्यासाठी धनावडे ज्यूसमध्ये थंडगार चिकूशे घेतला. तेव्हा कुठे बरं वाटलं आणि फ्रेश झालो. सर्व मार्केटची कामं आटपली आणि दुपारचं जेवण करण्यासाठी गेलो होतो सोलकर नाश्ता सेंटरमध्ये. मस्तपैकी सात्विक जेवण जेवलो. जेवणामध्ये होतं चपात्या आणि 2 भाज्या. जेवण आटपलं. आता दुपारचे वाजले होते 3. आता पुन्हा एकदा मार्केटला रवाना झालो. सध्या हीट जोरात वाढलं आहे, त्यामुळे पाण्याचा सेल जोरात वाढला आहे. त्यामुळे सगळी धावपळ होते आणि आमच्या इकडे आहे ना पेट्रोल आणि डिझेल आणि गॅस याचा खूप तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे डायरेक्ट CNG पंपामध्ये पोचलो आणि सर्वांच्या आधी गॅसची टाकी फुल केली आणि निघालो घरी. तेवढ्यात तर्वळ आणि तिवराच्यामध्ये 2 बलाढ्य मार्केटमधल्या गाड्या टाटा आणि महिंद्रा यांचं जोरदार ॲक्सिडेंट झालं होतं. नशिबानं काही जीवितहानी झाली नाही. मंडई निवळी आणि गणपतीपुळे रोड आहे ना खूप वळणाचा रोड आहे आणि ब्लाइंड स्पॉट खूप आहेत. त्यामुळे इकडे गाडी सावकाश चालवत जावा. घरी आलो, फ्रेश झालो आणि डायरेक्ट आईची सेवा करायला बसलो. जरा आईचं मालिश वगैरे करून दिलं तर आजचा दिवस शेवट आईच्या सेवेने इथंच संपतोय मंडळी. जर का आपली व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर नक्की लाईक, शेअर आणि सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आता उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.